मसाला पूर्ण मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचा आणि 15 मिनिटं मॅरिनेशनला ठेवून द्यायचं. आज मी करणार आहे हिरवे बोंबलाचं कालवण. तर वाटून मी काय घेतलं आहे त्याच्यात 4-5 मिरच्या घेतल्या आहेत, हिरवी कोथिंबीर घेतली आहे, थोडं सुकं खोबरं, लसूण, आलं आणि मीठ हे सर्व एकजीव करून वाटून घेतलं आहे. इथे मी तेल छान तापवून घेतलं आहे. आता मी वाटण टाकते. वाटण छान भाजून घ्यायचं, तेल सुटून द्यायचं व्यवस्थित. आता मी याच्यात पाणी ॲड करणार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा पाणी ॲड करू शकता. मी 1 ग्लास पाणी ॲड केलं. बोंबील घालताच 2 मिनिटं शिजवून घ्यायचं. घातल्यावर फक्त 2 मिनिटच कालवण शिजवून घ्यायचं, कारण की बोंबील लगेच शिजतात आणि तुमचं बोंबलाचं हिरवं कालवण रेडी आहे. बघू शकता किती छान तरी आली आहे. आता मी हलवा फ्राय करायला घेणार आहे. त्याच्यात मी घेतलं आहे तांदळाचं पीठ आणि रवा. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे, कारण की हलवा थोडंसं अब्झॉर्ब करून घेतं मीठ. फिश जरा अब्झॉर्ब करून घेते मी, त्याच्यामुळे मी थोडंसं वरून ॲड करणार आहे आणि लाल तिखट पण ॲड करणार आहे. 1 चमचा. तेल छान तापलं आहे. आता मी यात हलवे टाकणार आहे फ्राय करायला. हलव्यांना छान कोटिंग करून घ्यायचं रव्याचं आणि तांदळाच्या पिठाचं आणि पॅनमध्ये सोडायचे. हलवे छान एका साईडला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे. ते परतायचे.
ही आपली फिश थाली रेडी झाली आहे. याच्यात हलवा आहे फ्राय, हिरव्या बोंबलाचं कालवण आहे, प्रॉन्स नगेट्स आहेत जे इवान फ्रूट्सचं आहे, कांदा आहे, राईस आहे आणि सोलकढी आहे. या एन्जॉय करा आमच्याबरोबर लंच.